तुझ्यामध्ये खूप जास्त ॲटिट्यूड आहे का? तू अजून लग्न का नाही केलं? मला मराठी येते का नाही आहे यामध्ये वादच नाही किंवा मग तुझं एज्युकेशन इतकं झालेलं आहे. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज मी तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहे आणि आजचा व्हिडिओ क्वेश्चन अँड आन्सरवरती होणार आहे. तर चला स्टार्ट करूया. सो गाईज, फर्स्ट क्वेश्चन आहे आणि जो की मला खूपदा विचारला जातो की तू महाराष्ट्रीयन आहेस का नॉन महाराष्ट्रीयन आहेस? आणि खरंच तू नक्की महाराष्ट्रीयन आहेस का? कारण की तू खूप जास्त स्पष्ट आणि शुद्ध मराठी बोलतेस. सो गाईज, मी प्युअर महाराष्ट्रीयन आहे आणि मी पुण्याची आहे. सो मला मराठी येते का नाही आहे यामध्ये वादच नाही आहे. मला 100% मराठी बोलायला येते. कारण की माझी होल फॅमिली ही प्युअर महाराष्ट्रीयन आहे आणि मी नॉन महाराष्ट्रीयन नाही आहे. सो चला आता दुसरा क्वेश्चन. सो गाईज, दुसरा क्वेश्चन आहे आणि हा पण क्वेश्चन मला खूपदा विचारला जातो की तू मॉडेलिंग, सिरियल किंवा मूवीज वगैरे का ट्राय करत नाहीस? सो गाईज, मी मॉडेलिंग करत होते याच्या आधी आणि सिरियलमध्ये, मराठी सिरियलमध्ये मी ऑडिशन खूपदा दिलेलं आहे, पण तिथे माझा मराठी लूक नाही बसत. ते मला म्हणतात तू हिंदीमध्ये ट्राय कर आणि हिंदीमध्ये खूप सारे टर्म्स अँड कंडिशन असतात. सो मी थोडंसं स्किप केलेलं आहे, थोडासा ब्रेक घेतलेला आहे. सध्या मी ऑडिशन वगैरे नाही देत कारण की माझं वर्क फ्रॉम होम पण काम सुरू आहे. मी अकाउंटंट आहे. सो हा पण क्वेश्चन मला खूपदा विचारला जातं, पण मी ट्राय करेन. आता मी सिरियलच्या वगैरे ऑडिशन देईन. तुम्ही म्हणत आहात तर मी डेफिनेटली ट्राय करेन. सो गाईज, थर्ड क्वेश्चन आहे आणि हा पण क्वेश्चन मला सगळ्यात जास्त विचारला जातो. म्हणजे माझे जे रिलेटिव्ह आहेत, माझे जे फ्रेंड सर्कल आहे, ज्यांच्याशी मी आत्ता बोलत नाही, त्यांना खरंच या क्वेश्चनचा आन्सर हवा आहे. मला ते डी एममध्ये किंवा वेगवेगळ्या कोणत्या तरी कारणाने मला ते हे विचारत असतात. तर हा क्वेश्चन आहे की तुझं लग्न झालं आहे का? किंवा तू अजून लग्न का नाही केलंस? किंवा तुला बॉयफ्रेंड आहे का? आणि तू अजून पण सिंगल का आहेस? तर पहिली गोष्ट गाईज, सिंगल होणं म्हणजे हा काही गुन्हा नाही आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य स्वच्छंदपणे जगण्याचा एक मौका मिळतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं आहे ते तुम्हाला करण्याची संधी मिळते. आणि मी मॅरिड नाही आहे. सो काही लोकांना, काही लोक असे आहेत ज्यांना असं वाटतं माझं लग्न झालेलं आहे, तर मला त्यांना सांगायचं आहे की माझं लग्न नाही झालेलं. माझं लग्न ऑफिशियली झालेलं नाही आहे. जेव्हा माझं लग्न ऑफिशियली होईल त्यावेळी मी डेफिनेटली तुमच्याशी शेअर करेन. आणि मी सिंगल आहे, मला बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे आणि माझ्याकडे इतका वेळच नाही आहे की मी अशा गोष्टींमध्ये जास्त माझा वेळ देईन. कारण की सध्या आपलं स्केड्यूल इतकं जास्त बिझी आहे. सध्या आपल्या देशामध्ये काय काय सुरू आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही आहे की आपण ह्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण स्वतःवर जास्त लक्ष देणे इम्पॉर्टंट आहे. सो जे कोणी माझे जुने फ्रेंड सर्कल आहेत, माझे जे रिलेटिव्ह आहेत, त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त लक्ष द्या. माझ्या आयुष्यामध्ये लक्ष देण्यापेक्षा मला असं वाटतं तुमची जी फॅमिली आहे, तुमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. आणि प्लीज मला असे डी एम नका करू ज्यामध्ये मला माहीत आहे तुम्ही वेगवेगळ्या अकाउंटने मला डी एम करता. मला ते समजतं. सो याच्यापुढे मी काही नाही बोलू शकत. सो गाईज, बऱ्याच वेळा मला हा क्वेश्चन विचारला जातो की तुझा जो तीळ आहे तो ओरिजिनल आहे का? किंवा तू आर्टिफिशियल त्याला लावलेला आहेस? तर असं नाही आहे गाईज, माझा तो तीळ ओरिजिनल आहे आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पण तुम्ही मला हा क्वेश्चन विचारता. सो हे आर्टिफिशियल नाही आहे आणि असं पण मला आर्टिफिशियल तीळ वगैरे काही आवडत नाही. जे तुमचं ओरिजिनल आहे तेच ओरिजिनल आहे ते. आणि मला हे पण विचारलं जातं की तू कायमच मेकअप करत असतेस का? सो गाईज, मेकअप करायला मला खूप जास्त आवडतं आणि पहिली गोष्ट ही आहे की मेकअप करणे म्हणजे गुन्हा नाही आहे. जर तुम्ही मेकअपमध्ये सुंदर दिसत असाल आणि तुम्हाला पर्सनली मेकअप करायला खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली करा मेकअप. मी तर सजेस्ट करेन मुलींना की खरंच तुम्ही मेकअप करा. आणि तुम्ही मेकअपमध्ये खूप जास्त गोड दिसता, सुंदर दिसता. आणि तुम्ही पर्सनली जरी छान दिसत असाल तरी पण तुम्हाला थोडंसं काजळ वगैरे लावल्यानंतर किंवा थोडीशी लिटिल बिट लिपस्टिक लावल्यानंतर तुम्ही अजून जास्त सुंदर दिसता. सो मेकअप करा, त्यामध्ये काही अयोग्य असं काही नाही आहे. बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की तू कुठे राहतेस? तर मी पुण्याची आहे, मी प्रॉपर पुण्याची आहे आणि मी राहते मुंबईमध्ये.
आणि मी कधी पुण्यामध्ये असते, कधी मुंबईमध्ये असते. माझं जिकडे मला काम असेल मी तिकडे डेफिनेटली असते. सो गाईज, मला हा पण क्वेश्चन खूपदा विचारला जातो की तुझं खरं नाव काय आहे? तुझं नाव सोनियाच आहे का नक्की? तर गाईज, माझं नाव सोनियाच आहे आणि मला हे नाव खूप जास्त आवडतं. काही लोक मला म्हणतात की मराठी लोकांमध्ये सोनिया नाव नसते, तर मला नाही वाटत असं काय आहे. बऱ्याच मुलींचं सोनिया नाव आहे, सो माझं पण हेच नाव आहे, त्याला मी काही नाही करू शकत. सो गाईज, हा पण क्वेश्चन मला बऱ्याच वेळा विचारला जातो की तुझ्यामध्ये खूप जास्त ॲटिट्यूड आहे का? किंवा तुझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे, तू बऱ्याच लोकांच्या क्वेश्चनचा आन्सर देत नाही किंवा तू बोलतच नाहीस. तर पहिली गोष्ट ही आहे गाईज, तुम्ही जे क्वेश्चन विचारता ते खूप जास्त वियर्ड असतात आणि त्याला लॉजिकच नसते. तुम्ही जे विचारता त्यामध्ये जर मला काहीतरी तथ्य वाटलं, काहीतरी चांगलं वाटलं, तर मी डेफिनेटली आन्सर देते. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये खूप जास्त ॲटिट्यूड आहे किंवा मी घमंडी आहे, तर तुम्ही तसं समजू शकता. तुम्ही जे विचारता, तुम्ही काय विचारता हे पहिल्यांदा तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीला जज करा की त्याच्यामध्ये ॲटिट्यूड आहे का नाही. असं पण मी खूप जास्त नॉर्मल पर्सन आहे. मी पर्सनली लोकांचा खूप जास्त सन्मान करते, आदराने वागते. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे, मी घमंडी आहे, तर इट्स ओके. सो गाईज, आत्ताचे जे क्वेश्चन आहेत हे नॉर्मल क्वेश्चन आहेत जे की मला कायम विचारले जातात. जेव्हा पण मी लाईव्हमध्ये येते किंवा मी शॉर्ट व्हिडिओ किंवा व्लॉग अपलोड करत असते, त्यावेळी मला हे कायम विचारले जातात क्वेश्चन की तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे आणि तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं, तुझ्या घरचा व्लॉग का नाही अपलोड करत तू, तुझ्या घरी काय काय आहे हे का नाही दाखवत तू, किंवा मग तुझं एज्युकेशन इतकं झालेलं आहे तर मग तू त्या क्षेत्रामध्ये का नाही काम करत, तू ॲक्टिंग वगैरे का करतेस, तुझ्या घरामध्ये जे कोणी पर्सन आहेत तू त्यांना का नाही दाखवत आणि तुझे आईवडील काय करतात, तू तुझ्या आईवडिलांना का नाही व्लॉगमध्ये दाखवत. सो असे काही क्वेश्चन आहेत तुमचे. तर पहिली तर गोष्ट आहे की माझं एज्युकेशन, माझे M.Com झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून. आणि आईवडिलांचं जर सांगायला गेलं तर माझे आईवडील खूप जास्त सिम्पल आहेत आणि माझे पप्पा गव्हर्मेंट सर्वंट होते. सो तिथून ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांना पर्सनली माझ्या व्लॉगमध्ये यायला आवडतं का नाही हे मला माहीत नाही आहे, पण ते थोडेसे कॅमेरा शाय आहेत. आणि मी जेव्हा पण त्यांना कॅमेरामध्ये घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा ते डायरेक्टली बोलतात की नको, आम्हाला नको घेऊस. सो गाईज, माझे आईवडील थोडेसे कॅमेरा शाय आहेत आणि त्यांना जेव्हा वाटेल, त्यांची मर्जी असेल, तेव्हा मी डेफिनेटली त्यांच्यासोबत एक व्लॉग बनवेन आणि छान असा व्लॉग बनवेन. आणि मी स्वतः एक अकाउंटंट आहे आणि मी या क्षेत्रामध्ये का काम करते असा मला कायम क्वेश्चन विचारला जातो. तू जर अकाउंटंट आहे तर तू व्हिडिओज वगैरे का बनवतेस? तर ही माझी पर्सनल चॉईस आहे. मला खूप जास्त आवडतं. मला स्वतःला प्रेझेंट करायला आवडतं. त्यामुळे मी अकाउंटंट जरी असले तरी मी व्हिडिओज वगैरे बनवते. व्लॉगिंग करायला मला खूप जास्त आवडतं. आणि मला विचारलं जातं की घरामध्ये किती मेंबर आहेत? तर मी, माझा भाऊ, माझी बहीण आणि माझे आई-वडील, आम्ही इतकेच पर्सन आहोत. आणि हे तुमचे नॉर्मल क्वेश्चन आहेत जे की मला खूपदा विचारले जातात आणि मी बऱ्याच वेळा आन्सर देते. सो गाईज, तुमचे कॉमन क्वेश्चन आहेत बरेच काही जे की नॉर्मली मी सांगतच असते तुम्हाला आणि मला असं वाटत नाही की इतके जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. सो गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट काय असेल मला माहीत नाही आहे, पण काहीतरी इंटरेस्टिंग असेल. आणि कायम हसत राहावा, खुश राहावा.